रशियामध्ये पहाटेच्या सुमारास 8.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्यामुळे हाहाकार उडालाय। भूकंपाची तीव्रता इतकी मोठी होती की आता तिथे सुनामीचा अलर्ट जारी करण्यात आलाय। जपान, हवाई, अलास्का या भागामध्ये यंत्रणा अलर्ट मोडवरती आहे। सध्या इथे कुठलीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही, पण भूकंपामुळे मोठं नुकसान झालंय। भारतीय वेळेनुसार 30 जुलैला पहाटे 4:54 हा भूकंप झाला। त्यामुळे संपूर्ण पॅसिफिक क्षेत्रामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। या भूकंपामुळे रशिया, जपानमधील अनेक शहरांमध्ये तीव्र झटके बसलेत, अनेक घरांचं नुकसान झालंय आणि समुद्र किनाऱ्यालगतच्या भागामध्ये पाणी शिरलंय। त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। संपूर्ण रशिया भूकंपाने हादरला गेलाय। आता सुनामीचा देखील इशारा देण्यात आलेला आहे। 8.7 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भयंकर असा भूकंप झाल्यामुळे हाहाकार उडालाय। भूकंपाची तीव्रताच इतकी होती की आता तिथे सुनामीचा अलर्ट जारी करण्यात आलाय। जपान, हवाई, अलास्का या भागामध्ये यंत्रणा अलर्ट मोडवरती आहे। सध्या जीवितहानी झाल्याची कोणती माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही, मात्र किती नुकसान झाले त्याची दृश्य समोर आली आहेत आणि ज्या पद्धतीने ही दृश्य दिसतायत त्यावरून आपण अंदाज लावू शकतो की भूकंपाची तीव्रता किती असणार आहे। अर्थात 8.7 रिश्टर स्केल म्हटल्यावर अतिशय तीव्रतेचा हा भूकंप आहे। भारतीय वेळेनुसार 30 जुलैला आज पहाटे 4:54 हा भूकंप झाला। तिथं काम करणारे कर्मचारी आणि संपूर्णपणे हादरून गेलेले आहेत। भूकंपाची काही दृश्य सीसीटीव्ही फुटेज समोर आलेत। लोक हे इमारतीच्या छतावरती गोळा झालेले बघायला मिळतात, कारण अशा वेळी काय करावं हे सुचत नाही आणि अनेक जण हा भूकंप होत असताना इमारतीच्या छतावरती गोळा झालेले दिसतायत। काही विद्यार्थी आपल्याला दिसतायत, शाळा असतील, काही कार्यालय असतील, जिकडे तिकडे काम करणारे नागरिक हे पूर्णपणे भयभीत झालेत। समुद्र किनारी जे काही भाग आहेत तिथं पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे आणि आता सुनामीचा देखील धोका असल्याचा इशारा देण्यात आलाय। समुद्र पूर्णपणे खवळलेला आहे, कारण 8.7 रिश्टर स्केलचा हा भूकंपाचा धक्का रशिया आणि आसपासच्या भागांना बसल्यानंतर समुद्राचं पाणी हे रहिवासी भागामध्ये यायला सुरुवात झाली। सुनामीचा इशारा देण्यात आलेला आहे। काही दृश्य ही भूकंपाची समोर आलेली आहेत। संपूर्ण पॅसिफिक क्षेत्रामध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे। या भूकंपामुळे रशिया आणि जपानमधील अनेक शहरांमध्ये तीव्र असे झटके बसले, अनेक घरांचं नुकसान झालंय। भूकंपाची ही दृश्य आणि त्यानंतरची काही दृश्य समोर आलेली आहेत। तिथे काम करत असलेले कर्मचारी काही कळायच्या आत सगळं काही कोसळतंय आणि 8.7 रिश्टर स्केल म्हटल्यावर इतका तीव्रतेचा भूकंप, त्याचा अनुभव रशिया आणि आसपासच्या या देशांनी घेतलेला आहे। त्यामुळे जनजीवन हे पूर्णपणे विस्कळीत झालंय।